नमस्कार. जुन्नर तालुक्यामध्ये कुरंजे कॉलेज आहे. नारायणगाव जुन्नर रोड या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे, तो लिकेज झालेला आहे. त्यामुळे पूर्णपणे वाहतूक या ठिकाणी पोलिसांनी थांबवलेली आहे. आपण पाठीमागं पाहू शकतो का ॲम्ब्युलन्स देखील आलेल्या आहेत. त्या का आलेल्या आहेत का काही अनुचित घटना घडू नये, जर दुर्दैवाने घटना घडली तर वेळीच उपचार करता यावेत त्यासाठी आलेत. आता अनेक लोक या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. आणि हा समोरच हे जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, याच्या समोरच हा टँकर लिकेज झालेला आहे. तर या ठिकाणी पोलीस आता झालेली जी काही गर्दी आहे ते पांगवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत. जवळपास अर्धा पाऊण तास झाला अशी मला माहिती मिळाली, तेव्हापासून ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. आणि आता पोलीस देखील इथं सगळं काय जे काय पत्रकार आहे त्यांना देखील या ठिकाणी अलाउड करत नाही आहे. तर आपण पाहूया, झूम करून दाखवूया. फोन वापरायला बंदी, फोन वगैरे वापरू नका असं पोलिसांनी आवाहन केलं. आपण झूम करूया इथनं, म्हणजे व्यवस्थित दिसेल. आता हा जो जिथं लिकेज चालू आहे तुम्ही पाहू शकताय का, पेट्रोलची या ठिकाणी धार लागलेली दिसते. आणि काही लोकांनी बॅरल देखील आणलेले आहेत का जे काय पेट्रोल इंधन जे वाहत आहे ते भरण्यासाठी. चुकून जर काही आग वगैरे लागली तर पूर्णपणे संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांनी नष्ट होऊ शकतो. त्यामुळे पोलीस कोणालाही या ठिकाणी आतमध्ये पाठवत नाही आहेत. तर अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि हा रस्ता पूर्णपणे आता जाम केलेला आहे. आणि जे काय हे आहे पेट्रोल असेल किंवा डिझेल आहे का, पेट्रोल आहे ते आता बॅरलमध्ये बाहेर काढण्याचं काम चालू आहे. त्यामुळं कुणी या काही तासांसाठी या ठिकाणावरून ह्या रस्त्यावरून प्रवास करू नये. पलीकडे देखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. किती वेळ झाला भाऊ? अर्धा पाऊण तास झालंय भाऊ. काय धडकलंय का, कशामुळे झाले? त्याच्या पाठीमागचा टायर फुटला. नमस्कार. काय झालं, या जुन्नर नारायणगाव रस्त्यावर पेट्रोलची वाहतूक करणारा जो टँकर होता, हा जयहिंद पॉलिटेक्निक आणि जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या समोरून जात असताना स्पीड ब्रेकरवर त्याचा मागचा टायर फुटला. टायर फुटल्यानंतर त्याच्यावरती जे मडगाड असतं हे मडगाड उडालं आणि त्या ज्या टाकी आहे पेट्रोलची टाकी, त्या टाकीवर आदळलं. त्या पेट्रोलच्या टाकीवर आदळल्याने पेट्रोलचं लिकेज चालू झालं. पेट्रोलचं लिकेज चालू झाल्यामुळे सगळ्यांनी प्रसंगावधान राखून लगेच वाहतूक आम्ही ब्लॉक केलेली आहे. दोन्ही बाजूला आपण पाहू शकता दुतर्फा कॉलेजच्या ज्या आमच्या बसेस आहेत, कॉलेज आणि शाळेच्या ज्या आमच्या बसेस आहेत ह्या लावल्यात आम्ही. आणि रस्त्याची वाहतूक आम्ही थांबवली. पोलीस प्रशासनही त्यात बरोबर तत्परतेने या ठिकाणी आले. अग्निशामक दलही जुन्नरवरून दाखल झाले आणि हा रस्ता ब्लॉक केलेला आहे. आणि पर्यायी वाहतूक आम्ही वळवून दिलेली आहे. कुरणमार्गे मोठ्या गाड्या चालू करून दिलेल्या आहेत आणि मोटरसायकल आम्ही या ठिकाणून बाजूने काढून देतो आहे. नागरिकांनी पण थोडंसं प्रसंगावधान राखलं पाहिजे, कारण पेट्रोल आहे, हायली इन्फ्लेमेबल आहे, खूप मोठा धोका आहे. तर तो धोका टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की इथून मोटरसायकल नेल्याच नाही पाहिजेत, नाहीतर सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होईल. शेजारी कॉलेजची बिल्डिंग आहे, इथे नागरिक गोळा झालेले आहेत, उत्साही कार्यकर्ते मोबाईल फोनवर जाऊन शूटिंग करतात. हायली इन्फ्लेमेबल असल्याकारणानं मोबाईल फोनसुद्धा त्या ठिकाणी टाळायचा असतो. ह्या गोष्टी जर पाळल्या तर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने लवकरच त्या टँकरचं जे काही पेट्रोल आहे हे खाली केलं जाईल आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल. साहेब तो नाही माहिती. मी जयहिंद कॉलेजचा एम्प्लॉई आहे. मी कळल्या बाहेर आलो आणि मदत करतो आम्ही. नाही, काय मुलांच्या शाळा सुटणार आहेत 12:30ला, अजून वेळ आहे. आणि जरी समजा 12:30ला शाळा सुटल्या तर आमच्या वरच्या गेटनी ती विद्यार्थ्याची वाहतूक करणारी बसेस आपण काढून नेऊ शकतो. आणि सुदैवाने खालच्या गेटने आपण पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग आहे तोपर्यंत तर काही थांबणार नाही. ती 4:30ला सुटणार आहेत, तोपर्यंत तर काही तो धोका निर्माण होणार नाही. नाही, विद्यार्थी त्या वर्गांमध्ये आहेत ते, आणि अंतर आहे तेवढंसं जास्त, त्याच्यामुळं तो तितकासा धोका नाही आहे. साधारणतः हा पंप जो थँक्यू सर. जुन्नरचा इंडियन साधारणतः हा जो पंप जो टँकर जो आहे हा जुन्नरचा जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे काळ्यांचा आपण म्हणतो, त्या पंपाचा टँकर असण्याची शक्यता आहे. तसं त्या पंपच्या ड्रायव्हरनी आपलं टँकरच्या ड्रायव्हरनी पंप मालकांना सूचना केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांचे दुसरा जो टँकर आहे तो मार्गस्थ तो येणार आहे लवकरच. तो आल्यानंतर आपण त्याची
रिफिलिंगची शिफ्टिंग करणार आहे ते. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी ड्रम वगैरे भरण्याची सुविधा आता आपण त्यांना करून दिलेली आहे. कसं म्हणजे कंपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये टोटल हा 12,000 लिटरचा टँकर आहे. याच्यामध्ये 3,000 लिटरचे 4 कंपार्टमेंट असतात. हा पूर्ण टँकर जो पेट्रोलचा आम्ही प्राथमिक चौकशी केली त्याच्यामध्ये पूर्णपणे हा टँकर जो आहे पूर्णपणे पेट्रोलचा आहे. त्याच्यामुळं आपण सध्या जास्त आपण दक्षता घेतोय. चला धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. तुम्ही पण इथं लोकांना माहिती देत आहे त्याबद्दल थँक्यू. चला तर कृपया या ठिकाणी प्रवास जरा शक्यतो टाळावा पुढील माहिती येईपर्यंत, कारण की आता ते सगळं शिफ्टिंग करायचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे. तर पाहत राहा शिवाय न्यूज, कुरण तालुका जुन्नर जिल्हा पुणे.